लोकसभेत राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी विधेयक सादर करताना गदारोळ, गृहमंत्री अमित शहांवर भिरकावले कागद। बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना फटका, ठाकरेंनी लुटलं ते वसूल करणार, कामगार नेते शशांक राव यांची घोषणा। ठाण्यात ठाकरे गटाला गळती कायम, केडीएमसीच्या 3 नगरसेवकांनी केला शिवसेनेत प्रवेश। पुण्याच्या एकतानगरमध्ये पाणी घुसलं, एकतानगरात बचाव कार्याचं आव्हान, ज्येष्ठ नागरिकांचं स्थलांतर करताना अडचणी। पवार गटाचा सिडको विरोधात मोर्चा, मंत्री शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी। जळगावात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, शेतातील विजेचा धक्का लागून 5 जणांचा मृत्यू। जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट, बुलढाण्यातील 11,000 झाडांची कत्तल प्रकरण, विनापरवानगी झाडे कापणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार। संसदेमध्ये 130वी घटना दुरुस्ती, राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी ठोस पाऊल। दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला, जनसुनावणी दरम्यान रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला, आरोपीचं नाव राजेश खिमजी सकरिया। जळगावात एसटी आणि टेम्पोचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू, 25 ते 30 प्रवासी जखमी, पारोळा भडगाव रस्त्यावर घडली घटना। बेस्ट पतपेढी निवडणुकीचे निकाल लागले, ठाकरे बंधूंचा निवडणुकीत पराभव। पतपेढी निवडणुकीचं ठाकरे बंधूंकडून राजकारण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। राज्यात 20,12,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। वर्ध्यात भीषण अपघात, 3घांचा जागीच मृत्यू, भरधाव कारनं घेतली पलटी, 2 महिला 1 युवक ठार, 1 गंभीर जखमी। पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। पैनगंगा नदीला पूर, शेतकऱ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास, तराफ्याच्या मदतीनं पुरातून शेतकऱ्यांचा प्रवास। मुसळधार पावसामुळे मराठवाड्यात 13 जणांचा मृत्यू, सोमवारी मराठवाड्यातील 57 मंडलात जोरदार पाऊस। नांदेडमध्ये इसापूर धरण परिसरात तरुणांची हुल्लडबाजी, हुल्लडबाज तरुणांना पोलिसांकडून काठ्यांचा प्रसाद। मुखेड येथे पूरस्थिती आटोक्यात, नांदेड बचाव कार्यासाठी सैन्यदलाची मदत। पुण्यातल्या मुठा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, खडकवासला आणि पानशेतमधून विसर्ग वाढला। पनवेल पालिकेचा ढिसाळ कारभार समोर, पूरग्रस्तांना दिलेल्या नाश्त्यामध्ये आढळल्या अळ्या। राधाकृष्णन यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रालोआचे नेते हजर। बी सुदर्शन रेड्डी काँग्रेस आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार, बी सुदर्शन रेड्डी हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती। दिल्लीमध्ये 3 मजली इमारत कोसळून 3 जणांचा मृत्यू, दर्यागंजमधील घटना, जखमींवर उपचार सुरू। आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला, असे हल्ले माझा संकल्प तोडू शकणार नाहीत, रेखा गुप्ता यांची हल्ल्यानंतर पहिली प्रतिक्रिया।